श्रेय आपल्या कम्युनिटीला, कोचला आणि संतुलित आहाराला जातं. अगदी 5 इथं 10 मिनिटाच्या अंतरावर माझ्या मुलाची स्कूल होती आणि त्या स्कूलमधून फक्त चालत गेल्यानंतर, चालून माघारी आल्यानंतर मला पूर्ण वेळ आराम करावा लागायचा. एवढी माझी हालत बिकट होती आणि तो अख्खा दिवस माझा पूर्ण रिलॅक्समध्ये जायचा. मी आणि सरांचा जरी फोन आला, की "काय करतेस?" "नाही, मी आली जाऊन, मला खूप थकवा आलाय." इतक्यापर्यंतची माझी जर्नी होती. पण नक्कीच यस, मी चॅलेंज घेतलंय आणि ते चॅलेंज घेतलंय. नक्कीच स्वतःच्या आरोग्यावरती काम करण्याचं. आले तेव्हा 62 किलो वजन होतं. वाढलेल्या वजनापेक्षा जास्त आजार माझ्या शरीरामध्ये होते आणि ते आजार मला माझ्या शरीरातून काढायचे होते. भरपूर काही दवाखाने केले होते. म्हणाल ते हॉस्पिटल जिथं सांगेल तिथं जात होते. पण नक्कीच शरीरावरती काम करणं एवढं सोपं नव्हतं आणि असा पोटाचा घेर आणि वाढलेलं वजन आणि हा जो फोटो आहे तो नक्कीच चॅलेंजचा आहे माझा. मी ज्या दिवशी फर्स्ट वर्कआउट केलं होतं आणि त्या दिवशी शॉपमध्ये गेल्यानंतर माझा मोठा आरसा आहे शॉपमध्ये. त्या आरशामध्ये बघून मी स्वतःवर चॅलेंज घेतलं होतं, की "येस वेणू, तुला बदलायचंय आणि तू बदलणारच आहे." आणि काही दिवसातच आफ्टर मध्ये तुम्ही पाहत आहात, की जे नक्कीच झिरो फिगर अँटी एजिंग रिझल्ट आणि जे आयडल वेट मेंटेन करायचं ते मी केलेलं आहे. खूप छान एनर्जी आणि जे की नेहमी मी ते माझा फोटो शेअर करत असते. येस, हे 21 डेज चॅलेंज मी घेतलेली आहेत आणि अगदी डंबेल्स उचलून वर्कआउट केलेले आहेत. तर एवढी एनर्जी फक्त आणि फक्त या आपल्या सकस संतुलित आहारामुळे शक्य झालेलं आहे. आणि हे प्लॅटफॉर्म आपल्या इथं मिळत राहतो. फक्त तुम्हाला ते करायचंय. वेट तुम्ही कमी केल्यानंतर खरी जर्नी तुमची स्टार्ट होते, हे आम्ही वेळोवेळी सांगतो. आणि त्यासाठी तुम्हाला सातत्याने काम करायचंय आणि त्यासाठी मसल गेन मॅरेथॉन्स करणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे, ज्या की आम्ही केल्या नामगुडे मॅडमच्या अंडरखाली आणि त्यानंतर ही एनर्जी तयार झाली. थँक मला बोलण्याची संधी दिली. त्यासोबत ज्या सगळ्या डिसऑर्डर होत्या, त्या सगळ्या डिसऑर्डर शरीरातून गेलेल्या आहेत. जो थकवा होता तो गेलेला आहे. पित्ताचा त्रास, घशाची ॲलर्जी, हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडीचा प्रॉब्लेम, सोबत मायग्रेन, एक ना अनेक भरपूर सारे आजार होते आणि ते नक्कीच कमी झालेले आहेत. आणि मेडिसिन फ्री लाईफ जगत आहे. सर. येस. कोच. थँक यू सो मच मॅडम. इन्स्पायरिंग रिझल्ट आहे.